नमस्कार मंडळी. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 23 निर्णय घेण्यात आले. त्यापैकी 2 महत्त्वाचे आहेत. ग्रामपंचायतीसाठी दोन्ही पण. एक म्हणजे सरपंच आणि उपसरपंचामध्ये मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हणजे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांचं आता एकच पद निर्माण करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग्रामसेवक S8 व ग्रामविकास अधिकारी S12 हे दोन्ही पदे एकत्र करून त्यांना 25,500, 81,100 या वेतन श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येणार आहे. तसेच नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास 10 वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी S14, 20 वर्षाच्या सेवानंतरचा दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी S15 व 30 वर्षानंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गट विकास अधिकारी S20 असा मिळणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 23 सप्टेंबर 2024 रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या निर्णयानुसार आता सरपंच ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गानुसार 6,000, लोकसंख्येसाठी 8,000 रुपये तर 10,000 रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. तर उपसरपंचांना 2,000 वरून 3,000 आणि 4,000 रुपये दरमहा इतके मानधन मिळणार आहेत. सध्या सरपंचांना 3,000, 4,000 आणि 5,000 रुपये इतके मानधन मिळते. तर उपसरपंचांना 1,000, 1,500 आणि 2,000 रुपये इतके मानधन मिळते. राज्यात सुमारे 27,943 ग्रामपंचायत. राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये 2 रुपयाची वाढ करून ती 7 रुपये करण्यात येईल. दूध उत्पादकांना दूध संघांनी 3.5 फॅट आणि 8.5 SNF या प्रतीकरिता 1 ऑक्टोबर 2024 पासून 28 रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक आहे. त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत 7 रुपये प्रति लिटर त्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 35 रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे. ही योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून राबवण्यात येईल. मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल. या योजनेसाठी 965 कोटी रुपये 24 लाख इतका खर्चास मान्यता देण्यात आली.